नमस्कार. स्वराज्य मराठीमध्ये आपले स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. आपला दसरा समारंभ जे ऐकून माहीत आहे किंवा जुन्या फोटोवरनं माहीत आहे, थोडं वाचून माहीत आहे की राजश्री शाहू महाराजांच्यापासून जे आधुनिक दसरा जो होत होता तो त्यांच्या काळापासून सुरू झाला. आणि अत्याधुनिक काळात म्हणजे आत्ता अलीकडच्या काळात म्हणजे गेल्या 40-50 वर्षात म्हणजे तो अत्याधुनिक काळात म्हणजे तो बदलत्या काळात जे सोय जे शक्य आहे ते आपण करत गेलो आहे. आणि ते आता शासनाने सुद्धा त्यामध्ये लक्ष घातलं आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि आत्ताच आपलं माडिक साहेबांनी सांगितल्यापासून प्रमाणे त्याच्यात विशेष लक्ष शासन घालेल. पुढच्या वर्षी फंड जे येतील, कारण शेवटी फंड येणे हे महत्त्वाची बाब असते. पण त्याचबरोबर आधी अनेक काही गोष्टी जे व्हायला पाहिजे या समारंभाला शोभतील असे, म्हणजे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि चांगलं होत गेलं पाहिजे. आपले रेल कनेक्शन, एअर कनेक्शन, रस्ते, शहरातले रस्ते असे एकंदरीत सगळंच ह्या डेव्हलपमेंटचा भाग आहे. आणि जेव्हा जेव्हा डेव्हलपमेंट चांगलं होईल तेव्हा या असल्या कार्यक्रमाला जास्त जोर आणि चांगल्या तऱ्हेने आपण करू शकू. आपल्या ग्वाल्हेर संस्थानात सुद्धा दसरा चांगला होत असत, आत्ताही होतो असं वाटतं आहे. त्यामध्ये एक मला एक विशेष सुचवायचं आहे की त्यांच्या बहुतेक दसरा महोत्सवाच्या वेळेसच आहे हे 10-12 दिवस 15 दिवस त्यांच्यावर कुठलाही कर लावल्या जात नाही. GST तर त्या काळात नव्हता, परंतु कुठलाही सेल्स टॅक्स असो किंवा टॅक्स असो, आपल्या कुठल्या तऱ्हेचाही टॅक्स 15 दिवस लागत नव्हता. म्हणून आत्ताही तिथं ते सगळे गोळा होतात सगळे त्या दरम्यान, आणि मोठी खरेदी उलाढाल या दिवसात होती आहे. तसं मला वाटतं कोल्हापूरमध्ये केलं तर बरं होईल. कुठलाच टॅक्स लागू करू नये, 15 दिवस फक्त. त्याच्यामुळे जे एक याला चालना येईल. आणि ते ग्वाल्हेरमध्ये आजही मला वाटतं चालू आहे. आपण तपास करा जरा. आणि सगळे म्हणजे मोटरी घ्यायला, आपले कपडे घेण्यापासून मोटरी घेण्यापर्यंत तिथं लोक जातात. अजूनही मध्य प्रदेशमध्ये दिल्लीचे लोकसुद्धा तिथं येऊन घेतात असं मी ऐकलं आहे. तर तसं एक वातावरण जर इथं जर झालं, टॅक्सलेस कोल्हापूर फॉर ॲटलीस्ट 15 days, इट विल बी व्हेरी गुड. तर त्यामुळे आपल्या कोल्हापूरचं उत्पन्न काही कमी होणार नाही. उलट मला वाटतं त्या वातावरणामुळे, त्या हालचालीमुळे फायनली कोल्हापूरचं उत्पन्न निश्चित वाढेल असं मला वाटतं. म्हणून हा प्रयोग करून निश्चित बघावा. आणि पुढच्याच वर्षी आत्ता सुधार होऊ शकतो आहे तर त्यांनी लगेच मान्यता मिळवून घेतली तर उद्यापासून मान्यता मिळायला काही कठीण नाही आहे. मिळाली तर होऊ शकते, नाहीतर पुढच्या वर्षी तरी निश्चित करता येईल. तर अशा तऱ्हेने आपला हा दसरा महोत्सव आपण इथं जो करतो आहे, त्याच्यामुळे सगळ्या लोकांची, जनतेची इन्व्हॉल्वमेंट यामध्ये जास्तीत जास्त झाली पाहिजे. तर तो खऱ्या अर्थाने जनताभिमुख शाही दसरा त्याला म्हणता येईल. आता त्याला आपण फक्त शाही दसरा म्हणू. शाही दसरा हे नाव यांनी ठेवलं आहे, आपल्या प्रेसनी ठेवलं आहे, आम्ही ठेवलेलं नाही. आम्ही त्याला दसराच म्हणतो आहे. दसराच असणे हेच बरोबर आहे. शाही दसरा हे प्रेसनी ठेवलेलं नाव, यांना चालवायचं असलं तर चालू देत, त्याला माझी काय हरकत काही नाही आहे. परंतु तो तसं म्हणणं चुकीचं होईल. पण तो खऱ्या अर्थाने जनताभिमुख दसरा झाला पाहिजे, तर त्याला खरा अर्थ लाभ होईल. स्वराज्य मराठी, बातमी नाही जबाबदारी. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.